रेनबो पुण्यातील नवीन बीआरटीचं असं छान नामकरण करण्यात आलंय। पेपर, रेडिओ आणि इतर माध्यमातून महापालिका आणि पीएमपीएल या रेनबो बीआरटीची जोरदार जाहिरात करते। या नव्या बीआरटीचा मार्ग आहे संगमवाडी ते विश्रांतवाडी, पण ही नवी बीआरटी सुविधांऐवजी अडचणीचीच अधिक ठरते। बीआरटीमुळे जलद प्रवास होण्याऐवजी प्रवासाचा कालावधी वाढल्याची तक्रार प्रवाशांची आहे। टायमिंग वाचल, ज्या गोष्ट होती की ज्याची टायमिंग वाचल ते काय वाचलेलं नाही आहे, उलट वाढलं। जिथं 20 मिनिटात जात होतो आम्ही तिथं आम्हाला 30 मिनिटं 40 मिनिटं असे लागायला लागले। 5 मिनिटात आम्ही एरवड्याला जायचो, आता आम्हाला अर्धा पाऊण तास लागतो, कारण सिग्नलची रांगच आम्हाला इथपर्यंत येते। 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरची तर रांग तुमच्या सिग्नलचीच होती। हडपसर ते कात्रज हा बीआरटीचा पहिला मार्ग, पण सुरुवातीपासूनच या मार्गावरील बीआरटीचा पुरता बोजवारा उडालाय। त्यामुळे तब्बल 8 वर्षांनी होणारा दुसरा पूर्णपणे दोषमुक्त मार्ग असावा यासाठी प्रयत्न करण्यात आले। त्यासाठी खर्चही जास्त झाला। बीआरटीच्या एका बस स्टॉपसाठी 35 लाख रुपये खर्च करण्यात आले। मात्र बीआरटी वेळेत सुरू न झाल्यामुळे बस स्टॉपच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला। दुरुस्तीचा हा खर्च गेला तब्बल 2 कोटींवर। खर्चाची ही प्रक्रियाही आता वादात अडकली आहे। 1.89 कोटी रुपये या बस थांब्यांच्या दुरुस्तीसाठी खर्च लागणार असं प्रशासनाने आम्हाला माहिती अधिकारात उत्तर दिलेलं आहे। हा जो काही 1.89 कोटी रुपये खर्च येणार आहे याच्यासाठी जबाबदार कोण? या बस थांब्यांच्या बाबतीत माहिती अधिकारात अशी माहिती आम्हाला मिळाली की याचा विमाही काढलेला नव्हता। महापालिकेतील अधिकारी आता यावर बोलायला तयार नाहीत। जलद आणि आरामदायी प्रवासासाठी बीआरटी सुरू करण्यात आली असली तरी हा हेतू काही पूर्ण होताना दिसत नाही। बीआरटीवर कोट्यवधींचा खर्च केला जातोय, तो देखील सामान्य करदात्यांच्या खिशातूनच। बीआरटीचा असा दुहेरी जाच पुणेकरांना सहन करावा लागतोय। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।